आता मला कळत नाही की देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठलं दुसरं काम राहिलं नाही का? VSIला मुद्दा म्हणून टार्गेट करत असाल तर हे गलिच्छ राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ते कोणाला टार्गेट करतायत हे आम्हाला तर कळत नाही, पण एवढ्या स्वच्छ संस्थेवर तुम्ही टार्गेट करत असाल तर मग कदाचित पवार साहेब हे टार्गेट नसावे. काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला मारलं जात आहे, अशा प्रकारचा एक माहोल तयार करण्याचा प्रयत्न करतायत. काही लोक विनाकारण ज्याला आपण असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो. त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे. त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते, सगळे साखर कारखानदारही होते. सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे. त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली. आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही, पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही. त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही.